उद्धवजींना जनतेने मुख्यमंत्री पाहिलेला आहे। उद्धवजी मुख्यमंत्री असताना केवळ 2 दिवस विधिमंडळ आणि मंत्रालयात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि देवेंद्र फडणवीसजींनी केलेलं विकासाचं जे मॉडेल आहे ते कधी उद्धव ठाकरेजी पुढे नेऊ शकत नाही, उद्धव ठाकरेजी करू शकत नाही। उद्या जालन्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींची जाहीर सभा आहे। 11 वाजता जालन्याला माननीय मुख्यमंत्री येत आहे आणि सोबतच जालन्यामध्ये माननीय रावसाहेब दानवेजी, बबनराव लोणीकरजी, कैलाश गोरंट्यालजी, संतोष आबा दानवेजी, भास्कर आबा दानवेजी आम्ही सर्व निवडणुकीची या ठिकाणी तयारी करतो आहे आणि मला विश्वास आहे की जालन्यामध्ये 2/3 बहुमताने प्रचंड मतदारांनी आमचं महापौर जालन्यामध्ये येईल आणि तशी तयारीची नियोजन आम्ही आज केलेलं आहे। आपण जो प्रश्न विचारला, खरं तर उद्धवजींना जनतेने मुख्यमंत्री पाहिलेला आहे। उद्धवजी मुख्यमंत्री असताना केवळ 2 दिवस विधिमंडळ आणि मंत्रालयात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि देवेंद्र फडणवीसजींनी केलेलं विकासाचं जे मॉडेल आहे ते कधी उद्धव ठाकरेजी पुढे नेऊ शकत नाही, उद्धव ठाकरेजी करू शकत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की एकीकडे मुंबईला जगातलं सर्वात सुविधायुक्त सुंदर शहर, भारतातलं सर्वात विकसित शहर आणि मुंबईचा विकसित 2047चं मॅप विजन जे देवेंद्रजींनी केलं आहे आणि देवेंद्रजी आणि आमची महायुती एकनाथ शिंदेजी सर्वांवर मुंबईचा विश्वास आहे। त्यामुळं उद्धव ठाकरेजींचं जे काही कार्यकाळ राहिला त्या कार्यकाळाचा अभ्यास केला तर कुठलाही मुंबईकर त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही। किती खोटारड्या घोषणा केल्या तरी खोटारड्या घोषणा आहे ते लोकांना माहिती आहे। त्यामुळे मला असं वाटतं उद्धव ठाकरेजींनी केलेला जाहीरनामा किंवा त्यांनी दिलेलं आश्वासनं, हे आश्वासनं फेक आहेत, काहीच पूर्ण करणार नाही। आणि तसं मोफत वगैरे वीज द्यायचा अधिकार हा महानगरपालिकेचा नाहीच। खोटारड्यात आश्वासन त्या ठिकाणी दिले गेले आहेत, कधीच पाडू शकत नाही असे आश्वासन दिले गेले आहे। 25 वर्ष महापौर पदावर राहूनही जे लोक मुंबईला पुढे नेऊ शकले नाही, मुंबईला पुढे नेण्याकरता देवेंद्र फडणवीसांनाच यावं लागलं। खरं तर अशा लोकांवर मुंबईची जनता विश्वास ठेवणार नाही। काय राज ठाकरे असं म्हणाले की भाजपनं चुकीचे पायंडे पाडू नये, सत्तांतर झालं तर ते खूप अधिक वाईट होईल, म्हणजे असं राज ठाकरे मला नाही कळलं। भाजपचा महापौर जर भाजपचा झाला, मुंबईचा महापौर जर भाजप झाला तर मुंबईची अदानी स्थान होईल असं त्यांचं म्हणणं। कसं आहे की या लोकांना विकासाचं काही घेणं नाही, यांना फक्त खोटारड्या बातम्या पेरायच्या आहेत। यांना फक्त मुंबईमध्ये भावनात्मक निवडणूक लढवून निगेटिव्ह प्रचार करून निवडणूक लढायची आहे। जेव्हा व्यक्तीजवळ निवडणूक लढण्याकरता काही व्हिजन नसतं, जेव्हा व्यक्तीकडे निवडणूक लढण्याकरता काही त्या ठिकाणी विकासाचे पॅरामीटर नसतात, तेव्हा लोक अशा पद्धतीने निगेटिव्ह प्रचार करून किंवा निगेटिव्ह बातम्या तयार करून किंवा निगेटिव्ह स्टेटमेंट तयार करून भावनात्मक स्टेटमेंट तयार करून किंवा भावनात्मक बोलून काही मतं घेण्याचा प्रयत्न करतात। पण मुंबई मात्र आता तसा विचार करत नाही। मुंबईची जनता डेव्हलपमेंटच्या मागे उभी आहे, मुंबईची जनता विकासाच्या मागे उभी आहे। आधी पक्ष घ्यायचे, आता उमेदवारच घ्यायला लागले असं आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे काय बोलले मला कशाला निवडणूक आयोगात दम असेल तर पण तुम्हाला 15 तारखेला कळेल, 16 तारखेला कळेल की मुंबई ही महाराष्ट्राच्या विकासाकरता भाजपासोबत आलेली असेल। भाजपा महायुतीचाच महापौर होईल आणि महाराष्ट्रात सुद्धा 29 महानगरपालिकेमध्ये जालन्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच त्या ठिकाणी आमचा महापौर होईल। मला असं वाटतं की जनता ही भाजपच्या बाजूने उभी आहे।